राधे कृष्ण मंडळी. माझ्या या छोट्याशा ब्लॉगमध्ये मी वृषा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आजच्या या ब्लॉगमध्ये दिसणारा माझा प्रवास आहे सावर्डे ते पुणे, म्हणजे चिपळूणवरून. हो, मेन स्टेशन म्हणजे मेन स्टॉप चिपळूण लागणार आहे. बघा, मी आले बसची वाट बघायला. सगळे सिनियर मंडळी किंवा तरुण मंडळी सगळ्यांनाच उभं राहून इथे बसची वाट पाहावी लागते, कारण की इथे बस स्टॉप नावाचा प्रकारच नाहीये. सगळ्यांना एक स्टॉप असतो, तिथे येऊन सगळे उभे राहतात. आता फायनली 1 तासाने का होईना पण बस आली. सगळे सिनियर मंडळी उतरल्यानंतर आमचीही चढण्याची लगबग चालू झाली. म्हटलं आधी यांना उतरू द्या, मग आम्ही चढतो. गर्दी बघून तर असं वाटलं की मला आता हा सगळा प्रवास उभं राहूनच करावा लागतोय की काय. पण शक्यता कमी होती. पण तरी सुद्धा मी उभी राहूनच वाट पाहत होती की मला कधी सीट मिळतेय. तुम्ही पाहतच असाल. थोडा वेळ वाट पाहिल्यानंतर चिपळूण जेव्हा आलं ना, तेव्हा मला बसायला जागा मिळाली. आणि फायनली मला बाहेरचे व्ह्यूज बघायला मिळायला लागले. पावसाळी वातावरण, सगळीकडे हिरवा निसर्ग आणि इतकं भारी वाटत होतं ना की असं वाटतं हा प्रवास संपूच नये. मला वाटलं मी लवकरच एक 4-5 तासात पोहोचेन पुण्याला. पण नाही, हा प्रवास वाटतो तितका सोपा नाहीये. तुम्हालाही पाहावासा वाटेल. पण ह्याच्या पुढच्या गमती जमती बऱ्याच आहेत, त्यामुळे हा व्लॉग कंटिन्यू पहा. जसं जसं प्रवास पुढे पुढे सरकायला लागला तसं तसं बसने म्हणजेच आपली लाल परी घाटाची वळणं वळू लागली होती. आणि जेव्हा नजर बाहेर पडली तेव्हा पाहिलं, बाबा, हा रस्ता खूपच अवघड वाटेचा दिसतोय. असा तसा नाही काय आहे. पण ज्या रस्त्याने आम्ही चाललेलो त्याच रस्त्याने पुढे सुद्धा लालपरी चालली होती. पण तिला पाहून खूपच बरं वाटत होतं, कारण मी सुद्धा लालपरीनेच प्रवास करत होते. कुठलंही रिझर्वेशन नव्हतं माझं. डायरेक्ट बस पकडली आणि मी निघाले पुण्याला. पहा पुढची लालपरी किती स्मार्ट दिसते ते. जसजसं घाट चालू झाला तसतसं पायाखालची जमीन सरकल्यासारखं वाटू लागलं होतं. पण पुढचा घाट जेव्हा समोर आला तेव्हा असं वाटलं की बस नक्की रस्त्याला चालतीये की रस्त्याच्या किनारीला चालते तेच कळत नव्हतं. रस्ता संपतोय कुठे आणि रस्ता सुरू कुठे होतोय हेच समजत नव्हतं. बाजूने ट्रक टेम्पो मात्र जात होते. तेव्हा मात्र भीती वाढतच चालली होती. कधी हा प्रवास संपतोय किंवा कधी मी पुण्याला पोचते असं झालं होतं मला. पण जेव्हा जसं जसं बस डोंगराची वळणं चढणं घेऊ लागली ना, तसं माझं लक्षही अधिकच वेधू लागलं होतं. असं वाटत होतं त्या हिरव्यागार झाडींना पाहतच राहावं. आणि नुकताच पाऊस सुद्धा पडला होता, त्यामुळे सगळीकडे हिरवीगारच वळणं होती. त्यामुळे कुठेही असं बोरिंग झाल्यासारखं नाही वाटलं मला. हा प्रवास मी पहिल्यांदाच केला. पण ज्यावेळी नजर बाहेर पडली बसमधून त्यावेळी घाट दिसला. आणि मग काय? नंतर इतकं अधिकच वाटलं की वेगळंच आहे. कोणी काय पाहिलं नाही, मला पण वाटलं. या प्रवासाचा एक वेगळाच एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे. त्यामुळे सांगते. घाट असा येणारच आहे. पण नंतर पुढे कळालं की हा घाट किती लांबून जातो. मी तर कधी इकडे गेलेच नव्हते. जेव्हा सर्च मारलं तेव्हा कळलं, अरे बापरे! हा तर शिवाजी घाट महाराष्ट्र राज्यातील कोकण आणि सातारा जिल्ह्यात जोडणारा घाट आहे. खूप मोठा आणि अवाढव्य आणि इतके देखील ते स्पष्ट तर काहीच दिसणार नाही. तरी अंदाजे किमान 6 दरम्यानचा प्रवास असेल. पण माझी मात्र हिंमतच होत नव्हती नजर हटवायची. असं वाटत होतं ओढावं की गिळावं. पण तिथे जायला कुठलाही मार्ग नव्हता असा विचार झाल्याने रस्त्याच्या कोपऱ्यावर मके खाणारे दिसले होते. ते पावसामध्ये मक्याची मजा घेत होते आणि धुक्यांची सुद्धा. इतके पांढरे शुभ्र धुके, हिरवागार निसर्ग मी पहिल्यांदाच पाहिला होता. म्हणतात ना, कोकण म्हणजे खरंच स्वर्ग. तो हा स्वर्ग मला अनुभवायला मिळाला. आणि ह्या घाटाचं माझं दर्शन झालं पहिल्यांदा. पहिल्यांदा दर्शन घेतलेल्या सोमवारच्या घाटाला मला पुन्हा पुन्हा भेट देण्याची नक्कीच वाटते. पण तुम्ही नक्की जा आणि अनुभवा तिकडचे धुके, कारण की ही मजा फक्त पावसाळ्यातच घ्यायला मिळते बरं का. इतर वेळी नाही. आणि सौंदर्य म्हणजे निसर्गाचं सौंदर्य इतकं अफाट आहे ना तिथे, की तुमचंही मन करीत आहे तिथून बाहेर यावं किंवा तिथून लवकर बाहेर पडावं. किनारीला माकडं वगैरे होती, पण बस किनारीला चालत होती ना, त्याच्याने तर माझी दिलाची धडधडच करत होती. इतकं भारी वाटत होतं. कधी संपेल असंही झालेलं आणि कधीही संपू नये असंही वाटत होतं. हा प्रवास अविस्मरणीय असंच होता माझ्यासाठी. नंतर फायनली घाट संपले आणि मला वडापावचा आस्वाद मिळाला. हो, कुठल्यातरी एका ठिकाणी बस थांबली बरं फायनली आणि माझ्या जीवात जीव आला की मला काहीतरी खायला मिळालं. पहा, समोरचं दृश्य पाहत होते की बसमध्ये चढायला किती गर्दी आहे लोकांची. अगं होणारच, का नाही होणार?
कारण की